माननीय मुटे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष, ग्रामसेवा संदेश या मासिकाचे सहसंपादक असलेले साहित्यिक राजेंद्र फंड सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। कवी संमेलनाची सुरुवात ज्येष्ठ कवी माधव खलानेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कुठलीही प्रस्तावना न करता वेळेचं भान लक्षात घेऊन आपली कविता सादर करावी। आदरणीय इंद्रजित भालेराव सर यांची क्षमा मागून आणि त्यांचे लेखी आदेश घेऊन काटा कुटास्ता चेंदीस निरस्ता मना गाव बाग चाल मना दोस्ता। काटा कुटास ना चेंदीस निरस्ता मना गाव बाग चाल मना दोस्ता। मना गाव बाग चाल मना दोस्ता। तठे उन्मान तय तस मानसे। तठे माटी मान मय तस मानसे। तठे उन्मान तय तस मानसे। तठे माटी मान मय तस मानसे। कसा खातस जीव त्या खस्ता मन गाव बाग चाल मना दोस्ता। कसा खातस जीव त्या खस्ता मन गाव बाग चाल मना दोस्ता। मन गाव बाग चाल मना दोस्ता। काय बापन नियगार रान। काय मायानी पिकाड सोन। काय बापन नियगार रान। काय मायानी पिकाड सोन। त्यासना घाम न भाव बहु सस्ता मन गाव बाग चाल मन दोस्ता। त्यासना घाम न भाव बहु सस्ता मन गाव बाग चाल मन दोस्ता। मन गाव बाग चाल मन दोस्ता। आठ डबा मनी साखर लागत गोड। तठे वावर मा बापन अंगल फोड। आठ डबा मनी साखर लागत गोड। तठे वावर मा बापन अंगल फोड। भाव ठरस त्याले नाही पुसता मन गाव बाग चाल मन दोस्ता। भाव ठरस त्याले नाही पुसता मन गाव बाग चाल मन दोस्ता। मन गाव बाग चाल मन दोस्ता। जवळ दुष्काय चकरा घालस। तवय गावले कोण समायस। जवळ दुष्काय चकरा घालस। तवय गावले कोण समायस। कशी घालतस हंगामे गस्ता मन गाव बाग चाल मन दोस्ता। कशी हंगामे घालतस गस्ता मन गाव बाग चाल मन दोस्ता। मन गाव बाग चाल मन दोस्ता। भुईन खर अधिकारी बाप वयना आग भिकारी। या भुईन खर अधिकारी बाप वयना आग भिकारी। गावा असाव तरी फिरस्ता मन गाव बाग चाल मन दोस्ता। गाव असाव तरी फिरस्ता मन गाव बाग
चाल मन दोस्ता काटा कुटास केंदी फिरस्ता मन गाव बघ चाल मन दोस्ता काटा कुटास केंदी फिरस्ता मन गाव बघ चाल मन दोस्ता मन गाव बघ चाल मन दोस्ता मन गाव बघ चाल मन दोस्ता. सरांनी विनंती की त्यांचा सत्कार करावा. यानंतर चंद्रपूरवरून आलेले कवी प्रदीप देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं पैठणच्या संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेचा अनुवाद अहिराणीत केला. यानंतर प्रदीप देशमुख सर. नमस्कार. एक थोडी वराडी आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. हक्क सोड दाखल्यावर सही केल्यानंतर. शीर्षक आहे हक्क सोड दाखल्यावर सही केल्यानंतर. हक्क सोड दाखल्यावर सही केल्यानंतर ताई म्हणाली होती, धुऱ्यावरचा आंबा नको तोडूस भाऊ. धुऱ्यावरचा आंबा नको तोडूस भाऊ, आला नाही आला तरी सावली राहू दे. हिरीजवळची बोर आणि वरतील्या बांधीवरची गोंधन राहू दे. लेकरायची हौस भागते, पाखरायची भूक भागते. वरतील्या बांधीवरची गोंधन राहू दे, लेकरायची हौस भागते, पाखरायची भूक भागते. मूठभर चिचा नेऊन देत जा खजिले काकीच्या घरी. मूठभर चिचा नेऊन देत जा खजिले काकीच्या घरी. आणि हातभर जागा इकडे का तिकडे, उगीच वाद नको घालू लक्ष्मण तात्या संघ. आणि हातभर जागा इकडे का तिकडे, उगीच वाद नको घालू लक्ष्मण तात्या संघ. वरतील्या भरकात पडीत ठेवजो जरासं. वरतील्या भरकात पडीत ठेवजो जरासं ढोराईच्या चाऱ्याले. आणि गोठा नाव नाही सुना नको करजो. एखादी गाय राहू दे गवानीले. आणि गोठा नाव नाही सुना नको करजो. एखादी गाय राहू दे गवानीले. डोहाजवळची जांभूळ पिकली, डोहाजवळची जांभूळ पिकली, नदीले धार फुटली की निरोप धाडत जाय मले. डोहाजवळची जांभूळ पिकली, नदीले धार फुटली की निरोप धाडत जाय मले. मी येत जाईन रेतीत खोपे कराले. वा वा सर. मी येत जाईन रेतीत खोपे कराले. हक्क सोड दाखल्यावर सही केल्यानंतर ताई म्हणाली होती. नमस्कार. वा वा सर, खूप सुंदर. मोठे सरांना विनंती की त्यांनी स्वागत स्वीकारावं. गावगाड्याचा समृद्ध आशय आपल्या कवितेत मुक्तछंदातून सरांनी मांडला. यानंतर रंगनाथ तालवटकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. कृषी खात्यात कार्यरत असणाऱ्या तालवटकर सरांचं या चळवळीशी बऱ्याच दिवसांचं योगदान आहे. सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. शीर्षक आहे अश्रूंच्या बांधावरती. राजा बळी राजा अशी दे, हाक मला बळी राजा दे. राजा बळी राजा अशी दे, हाक मला बळी राजा दे. कुठ शोधू मी तुला रे, सारी अंधारली वाट. दूर जाऊनी प्रकाशा का फिरविली पाठ. सरकारी धोरणांनी माझा खजिना लुटला, आज जाण त्याची होऊ दे. राजा बळी राजा अशी दे. राजा बळी राजा अशी दे, हाक मला बळी राजा दे. होता शेतीचा तो राजा, होता माझा बळी राजा. धान्याच्या राशीदारी सुखी होती तेव्हा प्रजा. येता दिवाळीचा सण आठवण त्या राजाची, साऱ्या जगताला होऊ दे. हाक मला दिली अशी दे. राजा बळी राजा अशी दे, हाक मला बळी राजा दे. नको घाबरू तू आता, हक्का लढू या हक्काचा.
नको घाबरू तू आता, हक्का लढूया हक्काचा, अश्रूच्या बांधावरती राजबळीचे आणूया, मार्ग काढून नव्याने दिस येईल सुखाचे, मार्ग काढून नव्याने दिस येईल सुखाचे, साथ मला तुझी अशी दे, हाक मला दिली साथ दे, राजा बळीराजा अशी दे, वाह. हाक मला बळीराजा दे. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्मान्य अध्यक्ष आणि यांना विनंती की सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर पालघरवरून आलेल्या कवयित्री अनुराधाताई धामोडे यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. वराडी साहित्य मंचामध्ये ताईंचं बरंचसं योगदान आहे. ताईंना विनंती, त्यांनी आपली रचना सादर करावी. माझ्या कवितेचा विषय आहे शेतकरी. तप्त उन्हाच्या झळा झेलत शेतकरी सोसतो असंख्य कळा, तप्त उन्हाच्या झळा झेलत शेतकरी सोसतो असंख्य कळा, भाकरीच्या एका घासासाठी भिजवितो तो घामाने मळा. पाऊस येवो अथवा न येवो, पाऊस येवो अथवा न येवो, हजारो रुपये मातीत गाळतो, पाऊस येवो अथवा न येवो, हजारे रुपये मातीत गाळतो. पीक हाती येवो न येवो, मातीसोबत जणू जुगार खेळतो, पण आयुष्यभर जुगारामध्ये तोच नेहमी हरत असतो, पण आयुष्यभर जुगारामध्ये तोच नेहमी हरत असतो. नशीबच फुटकं म्हणत स्वतःला दोष देत बसतो. उपासलेल्या लेकरांना पाहून तीळ तीळ मनातून तुटतो, उपासलेल्या लेकरांना पाहून तीळ तीळ मनातून तुटतो, मनाशी पक्का विचार करून स्वतःलाच फासावर लटकवतो. अहो बघताय काय हरामखोरांनो, तुम्हीच तर केलं त्याचं हरामजीनं. अहो बघताय काय हरामखोरांनो, तुम्हीच तर केलं त्याचं हरामजीनं. बस करा दलाल व्यापाऱ्यांनो, आता तरी त्यांना लुबाडून खाणं. तुम्ही पण टाकून बघा त्याच्यासारखं मातीत 5-50 हजार, तुम्ही पण टाकून बघा मातीत त्याच्यासारखे 5-50 हजार, तेव्हाच कळेल तुम्हाला त्याच्या जगण्याचा खराखुरा जुगार. जगून बघा तुम्ही त्याच्यासारखंच, जगून बघा तुम्ही त्याच्यासारखं, तुमच्या डोळ्यावरची झोप कशी उडेल. जगून बघा तुम्ही त्याच्यासारखं, त्याच्या डोळ्यावरची झोप कशी उडेल. मग विचार करून बघा तुम्ही या शेतकऱ्याचं कसं होत असेल, या शेतकऱ्याचं कसं होत असेल. धन्यवाद. छान ताई. सरांना विनंती की त्यांनी ताईंचं स्वागत करावं. जगण्याचा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक आशावाद निर्माण करणारी कविता ताईंनी या ठिकाणी सादर केली. यानंतर मंगरुळपीरवरून आलेले गोड आवाजाचे धनी असलेले आमचे मित्र प्राध्यापक संजय कावरे सर यांना विनंती करतो की त्यांनी अशीच आपली एक बहारदार रचना या ठिकाणी सादर करावी आणि या कवी संमेलनाची रंगत वाढवावी. धन्यवाद. एक वराडी बोलीतील रचना आपल्यासमोर सादर करतो. माझ्या वडिलांचा एक शब्द होता, कारण प्रस्तावना जमत नाही मला माहीत आहे, मोठे सरांचं काम स्ट्रिक आहे, पण माझ्या वडिलांच्या तोंडी नेहमी एक शब्द असायचा, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं. तर तोच शब्द पकडून मी ती कविता लिहिलेली आहे. तो संदर्भ समजला पाहिजे. यामध्ये हिची बिन नाही की शिवी नाही आहे, आमच्या वराडी बोलीतील एक प्रकारची फोडणी आहे की मूग आला तर तूर गेली पराठीनं तुले केलं पिस. मूग आला तर कधी तूर गेली पराठीनं तुले केलं पिस, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं. काळ्या आईच्या पुण्याईनं होईन तू बरं, अरे काळ्या आईच्या पुण्याईनं होईन तू बरं, एक दिवस कष्टाचं तू या मोल होईल खरं. काळ्या आईच्या पुण्याईनं होईन तू बरं, एक दिवस कष्टाचं तू या मोल होईल खरं. अरे महागाईचं रान माजलं तर भरतील तू यावालेच किस, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं. डोई डोंगर कर्जाचा पण विचार नको करू, डोई डोंगर कर्जाचा पण विचार नको करू, 4 हात पुढेच राह आता मागं नको सुरू. डोई डोंगर कर्जाचा पण विचार नको करू, 4 हात पुढेच राह आता मागं नको सुरू. अरे अपमान दारिद्र्याचे थांब निघून जातील दिस, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं. मूग आला तर तूर गेली पराठीनं तुले केलं पिस, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं, हो दे तरी हिची बिन जसं होईल तसं. अंबाडीचा पाला रांधून तू एक चिलेपाले वाळलेत, एक रानभाजी म्हणून की अंबाडीचा पाला खाऊन तू हे चिलेपाले वाळलेत, लाल मिलोची भाकर खाऊन राजा तू आज दिवस काढलेत. वा वा. अंबाडीचे पाला रांधून तू हे चिलेपाले वाळलेत,
लाल मिलोची भाकर खाऊन राजा तू आज दिवस काढले, मग उलिशा कर्जापाई कायले गयाला लावता फास. भाऊ द्या तरी हिची बहीण जसं होईल वा तसं, सर, वा. भाऊ द्या तरी हिची बहीण जसं होईल तसं. मूंग आला तर तूर गेली, पराठीने तुले केलं पिस. होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं, होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं. शेवटच्या वेळी आहे, वावरच तू यावाली पंढरी वावरच तू यावाली काशी. वावरच तू यावाली पंढरी वावरच तू यावाली काशी, तरी बी माया बळीराजा घेतच कायले फाशी. वा. वावरच तू यावाली पंढरी वावरच तू यावाली काशी, तरी बी माया बळीराजा घेतच कायले फाशी. अरे कुंकवाचा धनी गेला तर होईल संसाराचं कसं. होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं, होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं, होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं. मूंग आला तर तूर गेली, पराठीने तुला केलं पिस. होऊ दे तरी हिची बहीण जसं होईल तसं. धन्यवाद. वा दादा, खूप छान. सरांनी विनंती की सरांचं स्वागत करावं. मला प्रसिद्ध गीतकार कवी विनायक दादा पवार यांच्या काही ओळी आठवल्या. ते लिहितात, ज्योतिबाच्या भाषा अरे तुकोबाच्या मुला, ज्योतिबाच्या भाषा अरे तुकोबाच्या मुला, फाशी घेन जहर खान शोभत का तुला. हा जगण्याचा एक बुलंद आशावाद शेतकऱ्याच्या जीवनामध्ये यावा सरांनी आपल्या कवितेतून मांडला. आपल्याला आपल्या गाडीचा स्पीड हा असाच ठेवायचा आहे, ताशी 120-130 किलोमीटरनं आपल्याला धावायचं आहे. त्यामुळे सर्व कवींनी जवळपास मला भला मोठा परिचय, मिळालेले पुरस्कार, खूप मोठी यादी पाठवली होती. पण आयोजक माझ्या शेजारीच बसून आहेत, त्यामुळे नंतर कोणी मला संपर्क करून असं म्हणू नये की तुम्ही डायरेक्टच नाव घेतलं. ही विनंती माझा सर्वांना सूचना देतो. यानंतर ज्यांचं आता नवीन काव्यसंग्रह येऊ घातलाय, पातीवरच्या बाया नावाचा, असा मराठी कवितेतला सशक्त आवाज, यवतमाळवरून आलेले आमचे कविमित्र सचिन शिंदे यांना विनंती करतो की यांनी अशीच एक बुलंद आवाजाची रचना या विचारपीठावर सादर करावी. सचिन शिंदे सर, यवतमाळ. कवितेचं शीर्षक आहे अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी. बेंदाडात माखलेलं अख्खं वावर, बेंदाडात माखलेलं अख्खं वावर, बापाच्या नजरेत भरत नाही तोवर, पापण्यात दाटलेल्या अश्रूंनी सारं काही पुसट होत जातं लांबवर. वा सर. बेंदाडात माखलेलं अख्खं वावर, बापाच्या नजरेत भरत नाही तोवर, पापण्यात दाटलेल्या अश्रूंनी सारं काही पुसट होत जातं लांबवर, पायाला भिंगरी बांधून आयत काटकोनात तो फिरतो गरगर, पायाला भिंगरी बांधून आयत काटकोनात तो फिरतो गरगर, तेव्हा सुपीक मातीचा थर वाहून गेल्यानं निर्माण झालेल्या गोल वर्तुळाचा अंदाज कोणत्या मापकानं घ्यावा हे कळत नाही त्याला. तेव्हा सुपीक मातीचा थर वाहून गेल्यानं निर्माण झालेल्या खोल वर्तुळाचा अंदाज कोणत्या मापकानं घ्यावा हे कळत नाही त्याला. शेंदूर फासलेला मसाईचा गोटा, शेंदूर फासलेला मसाईचा गोटा गाळ पांघरून पडतो निपचित, शेंदूर फासलेला मसाईचा गोटा गाळ पांघरून पडतो निपचित, निराधार होऊन लिंबाच्या बुडाला तेव्हा ईश्वराची पुरातन श्रद्धा धूळ खात राहते त्याच्या मनाच्या कोपऱ्यात. ईश्वरावरची पुरातन श्रद्धा धूळ खात राहते त्याच्या मनाच्या कोपऱ्यात. तो बुजगावण्यागत उभा राहतो मध्यावर, तो बुजगावण्यागत उभा राहतो मध्यावर, व्यवस्थेची पाखरं चोची मारून करतात जखमी. तो बुजगावण्यागत उभा राहतो मध्यावर, व्यवस्थेची पाखरं चोची मारून करतात जखमी. शासनाचे प्रतिनिधी सर्वेच्या रूपात करून जातात जीवघेणी थट्टा. वा वा. शासनाचे प्रतिनिधी सर्वेच्या रूपात करून जातात जीवघेणी थट्टा. पूरपिढीचा आपत्कालीन मलम रगडला जातो त्याच्या छाताडावर. पूरपिढीचा आपत्कालीन मलम रगडला जातो त्याच्या छाताडावर. जखमेवर फुंकर घालण्याऐवजी चोळले जाते मीठ, जखमेवर फुंकर घालण्याऐवजी चोळले जाते मीठ. तुटपुंजी रक्कम हातात त्याच्या सोपवून, तेव्हा स्पष्ट दिसतंय मला, तेव्हा स्पष्ट दिसतंय मला त्याच्या अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी, त्याच्या अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी. धन्यवाद. खूप सुंदर सर. मुक्तछंद सुद्धा किती प्रभावीपणे मांडता येऊ शकतो हे सरांच्या कवितेतून दिसून आलं. यानंतर
नाशिकचेच आमचे मित्र ज्यांचा काहून नावाचा हा वऱ्हाडी कविता संग्रह सध्या चर्चेत आहे असे रवींद्र दळवी, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच असेल, शेतकरी साहित्य चळवळ असेल, या दोघींशी ज्यांचे अतूट नाते आहे असे रवींद्र दळवी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक सशक्त रचना या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे मातीतल्या बियाला. साधाच प्रश्न केला मातीतल्या बियाला, साधाच प्रश्न केला मातीतल्या बियाला, का उगतोस बाबा पुन्हा येते मरायला. साधाच प्रश्न केला मातीतल्या बियाला, का उगतोस बाबा पुन्हा येते मरायला. उगलास की तू येतो काटा अंगावर, रात्र रात्र लागत नाही डोळा, आणि कितीही पेरलं कितीही पिकवलं तरी हाती बोळा. उगलास की येतो अंगावर काटा, रात्र रात्र लागत नाही डोळा, आणि कितीही पेरलं पिकलं तरी हाती मात्र बोळा. अरे इथे माझे मलाच उमजत नाही, अरे इथे माझे मलाच उमजत नाही, त्यात तुझा घोर भरवशावर तुझ्या अजून उजवली नाही पोर, भरवशावर तुझ्या अजून उजवली नाही पोर. सांभाळताना तुला भरडला जातोय मी अस्मानी सुलतानी शुक्ल काष्टाने, आणि एवढेही करून जगला वाचलास की टपूनच असतात लांडगे कळपा कळपाने. मग पोटच्या गोळ्याची पाहून तगमग माझाही सुटतो धीर, मग पोटच्या गोळ्याची पाहून तगमग माझाही सुटतो धीर, आणि तू कमावता होण्याच्या आशेवर कोसळते वीज. तू कमावता होण्याच्या आशेवर कोसळते वीज. तेव्हा रहा गपगुमान पडून, होऊ दे बोंबाबोंब, उसळू दे आगडोम, तसंही तुझं कोण करतोय मोल. जो तो लावतो तुझी बोली, बिनभावानच साजरी करावी लागते दिवाळी आणि होळी. तेव्हा हो बिनधास्त एखाद्या निष्पाप पाखराच्या चोचीतला दाणा, सांगू दे त्याला तुझ्या न येण्याची कहाणी जगाला, आणि येऊ दे तुझी आत्महत्या रोखल्याचं पुण्य फळाला. धन्यवाद. जय बळीराजा. आठवणीच्या झुल्यावर गेला पाऊस नाचून, सरदावला त्या मनाले दिली अंगार लावून, अशी सशक्त वऱ्हाडी कविता लिहिणारे रवींद्रदादा दळवी, ज्यांचं काहून हे पुस्तकाचं आताच्या परिसंवादामध्ये सुद्धा उल्लेख झाला. धन्यवाद दादा. यानंतर अकोल्यावरून आलेले माननीय तुळशीरामजी बोबडे सर, ऑनलाईनमध्ये जे शेतकरी साहित्य संमेलन झालं होतं या ऑनलाईन संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अंकुरच्या वाटचालीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बळीराजा. कोणालाही नाही कळला, कोणालाही नाही कळला अंत पार ज्याचा, बळीराजा राजा या जगताचा, बळीराजा राजा या जगताचा. वखर धरतो नांगर धरतो, येता मिरुग पेरणी करतो, वखर धरतो नांगर धरतो, येता मिरुग पेरणी करतो. सर्व जगाचे पोटत भरतो, कुणी न उरला वाली त्याचा, बळीराजा राजा या जगताचा, बळीराजा राजा या जगताचा. कधी उपासी कधी तापासी, धोतराला 17 गाठी, कधी उपासी कधी तापासी, धोतराला 17 गाठी. सर्व दुःखे याच्या रासी, खुंटली थे सर्व वाचा, बळीराजा राजा या जगताचा, बळीराजा राजा या जगताचा.
वाहन ज्याचे बैल बंडी कापूस कवितो खंडी खंडी वाहन ज्याचे बैल बंडी कापूस पिकवितो खंडी खंडी तरी फाटकी त्याची बंडी त्याचे अंगी सुवास घामाचा बळीराजा राजा या जगताचा बळीराजा राजा या जगताचा कर्जात जन्मतो कर्जातच मरतो कर्जात जन्मतो कर्जातच मरतो कुणीही त्याचे शोषण करतो असमाणी सुलतानी हाच झेलतो असमाणी सुलतानी हाच झेलतो काय अर्थ कागदी नियोजनाचा बळीराजा राजा या जगताचा कोणालाही नाही कळला कोणालाही नाही कळला अंत पार ज्याचा बळीराजा राजा जगता वा सर वा. बळीराजाच्या चरणी अर्पण सरांची ही अत्यंत आर्तहाक निश्चितच प्रेरणादायी होती. खरंच बळीच्या देशात आपण राहतो आणि खरंच बळीचं राज्य आहे असं म्हणतो आणि शेतकऱ्याच्या समस्या असतील ज्यावर हे संमेलन होतंय हा अत्यंत गंभीर आणि चर्चेचा विषय आहे. यानंतर शेतकरी साहित्य चळवळीशी जुळलेले असलेले माननीय दिलीप भोयर सर ज्येष्ठ कवी दिलीप भोयर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. दिलीप भोयर सर. माझ्या कवितेचं नाव आहे चतुराई बुद्धिमान झाली. आजच्या स्थितीवर लिहिलेली ही कविता आहे मुक्तछंदात. राजकारणी व्यापारी झाले राजकारणी व्यापारी झाले मागणी पाहून खपतील तो माल मागणी पाहून खपतील तो माल बाजारात विकायला लागले. कालच्या सभेत ज्यांचेवर सडकून टीका केली कालच्या सभेत ज्यांचेवर सडकून टीका केली त्यांचेच जाहीर सभेत आम्हीही तुमच्याच विचाराचे म्हणून बोलू लागले. पत्रकारही जाहिराती घेऊन दिव्यता लिहू लागले. सामान्य माणूस विचारात पडला दिवसा ढावळ्या अंधारात घडला. खरे किती खोटे किती सर्वजण विचारात पडले. कोणी आपले डोके खाजवले तर कोणी आपल्या डोक्याचे केसच उपटले. विचाराच्या गोंधळात कसे जमिनीवर आले. निवडणुकीपूर्वी काळजी घेणारे नंतर सारे विसरू लागले. मतदारही निवडणुकीत मतांचे सौदे करू लागले. गांधी आंबेडकर शिवाजीराम नावे सर्वत्र गाजू लागले. जगत होते वर्तमानात पण इतिहास पुराण माजू लागले. वा सर वा. महापुरुषाच्या सावलीत बसून खोके पेट्या बोलू लागले. आता तुम्ही बसा गप्प आम्ही बसू गप्प. आता तुम्ही बसा गप्प आम्ही बसू गप्प. एकमेका सांगू लागले जनता आमची हुशार. त्यांना ते कळू लागले आपला सौदा सस्ता झाला. एकमेका सांगू लागले. सत्ता पक्ष विरोधी पक्ष सर्व कसे विरू लागले. सत्ता पक्ष विरोधी पक्ष सर्व कसे विरू लागले. इडा पिडा सिबा
सर्वांचे टळू लागले. सिंचन घोटाळा 70,000 कोटी, संत सिंचन घोटाळा 70,000 कोटी, शुद्धीपत्र मिळू लागले. 50 खोके सब ओके, 50 खोके सब ओके, सर्व कसे मुके झाले. कालपर्यंतचे टकरीतले हेले, कालपर्यंतचे टकरीतले हेले गळा भेटी घेऊ लागले. वा सर वा. कालपर्यंतचे टकरीतले हेले गळा भेटी घेऊ लागले. दोघेही नंगे नागडे बम, दोघेही नंगे नागडे बम, तरी एकमेका झाकू लागले. चतुराई इथे बुद्धिमान झाली, चतुराई येथे बुद्धिमान झाली, लोकशाहीला घेरी आली. चतुराई येथे बुद्धिमान झाली, लोकशाहीला घेरी आली. स्वातंत्र्याला वर्षे झाले 70, स्वातंत्र्याला वर्षे झाले 70, तरीही आम्ही असे 72 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कायद्यापुढे सर्व समान आहे. रात्रंदिवस आम्ही येथे मातीत मरमर मरतो, रात्रंदिवस आम्ही येथे मातीत मरमर मरतो. त्यांना तेथे विमान आहे, त्यांना तेथे विमान आहे. धन्यवाद. खूप सुंदर सर. सरांना विनंती की सरांनी स्वागत स्वीकारावं. मला काही ओळी आठवल्या. जी शेती मातीशी एकनिष्ठ असणारी पिढी आहे, ज्यांची नाळ या शेती मातीशी जोडलेली आहे, त्यांच्यामुळेच खरं तर हा देश सध्या टिकून आहे. बापू पहिले परके करत आता आपले बी करतात, आणि तुमचा फटू पुढे ठेवून घापले बी करतात. गल्लीपासून तर दिल्ली लोक सारे तळफळून राहिले राजा पैशाईसाठी, आणि तुमचं साऱ्याचं बलिदान पाहून असं वाटते आम्ही हिरे गमावले हो या कोयशाईसाठी, आम्ही हिरे गमावले हो या कोयशाईसाठी. यानंतर विधी शाखेचं शिक्षण घेत असलेला एक तरुण कवी बुलढाण्यावरून आलाय, कृष्णा जावळे, याला विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद अनिकेत दादा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मायबाप शेतकरी. मायबाप वाट काढतात जिंदगीच्या जाचातून, उमेदीने बोलतात सुगी भरल्या शेतातून, उमेदीने बोलतात सुगी भरल्या शेतातून. माय पेरणीची ओल, माय पेरणीची ओल, बाप जगण्याची ढाल, लढतात संकटांशी हरेक सालोसाल, लढतात संकटांशी हरेक सालोसाल. जगण्याचं बळ त्यांना मातीच्या कुशीतून, पेरतात स्वप्न काढून घास घासातून, पेरतात स्वप्न काढून घास घासातून. मातीशी मान त्यांचं जगणं मोलाचं, तरी का भोगावं लागतं जगणं पाप केल्याचं, तरी का भोगावं लागतं जगणं पाप केल्याचं. आयुष्याची वारी, आयुष्याची वारी घडते रोज कष्टातून, विठ्ठलाला आठवतात काळ्या ढेकळातून, विठ्ठलाला आठवतात काळ्या ढेकळातून. दाण्या दाण्यावर असते म्हणे खाणाऱ्याचं नाव, दाण्या दाण्यावर असते म्हणे खाणाऱ्याचं नाव. संकटांनी हिरावल्यावर कुठे घ्यावी धाव, संकटांनी हिरावल्यावर कुठे घ्यावी धाव. पिकांचे वान, पिकांची वान बहरतात शेतातून, कुठला शाप हिसकावतो मग घास ताटातून, कुठला घास हिसकावतो मग घास ताटातून. सोन्यासारख्या मालाला भाव कवडी मोल, सोन्यासारख्या सोन्यासारख्या मालाला भाव कवडी मोल. धोरणी विळख्याने जातोय जगण्याचा तोल, धोरणी विळख्याने जातोय जगण्याचा तोल. किती आशा असते, किती आशा असते उभ्या पिकातून, लुटारूंची जात शोषते बाजारातून, लुटारांची जात शोषते बाजारातून. मायबाप वाट काढतात जिंदगीच्या जाचातून, उमेदीने बोलतात सुगी भरल्या शेतातून, उमेदीने बोलतात सुगी भरल्या शेतातून. धन्यवाद. धन्यवाद.
आबेद शेखच्या काही ओळी आठवल्या की समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. हा आशावाद कृष्णा जावळे यांनी आपल्या कवितेतून मांडला. यानंतर आतापर्यंत आम्ही सगळे कवी पाठीमागं बसून तो परिसंवाद लक्षपूर्वक ऐकत होतो. ललित दादांना त्याच्या दोन्ही हाताने जे बॅटिंग केली, रावेरीच्या संमेलनातही त्यानं अनेक मुद्दे मांडले होते की येणाऱ्या पिढीनं जे आम्ही या वृक्ष भाषेतून मांडू शकत नाही ते तुम्ही साहित्यिकांनी तुमच्या अलंकारिक भाषेतून हे जे काही नवे मुद्दे आहेत हे तुम्ही वाचून तुमच्या साहित्यात मांडायला पाहिजे. दादा, नक्कीच येणारी पिढी नक्कीच वाचून तो विचार, येणारी आव्हानं आपल्या लेखणीतून अबोलतेला बोलते करण्याचं सरांचं इथं ब्रीदच आहे. तोच या शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. येणारी पिढी नव्या हाताची लिहिती पिढी निश्चितच या वेदना किंवा ही नवी आव्हानं पेलण्याचं दुःख समेटण्याची ताकद आपल्या लेखणीतून मांडेल हा आशावाद मी या विचारपीठावरून व्यक्त करतो. यानंतर या स्टेजवरचं सगळ्यात भारदस्त व्यक्तिमत्व, वजनानंही भारदस्त असलेले आणि कविताही ज्यांची भारदस्त असते असे परळीवरून आलेले आमचे मित्र बालाजी कांबळे सर, हेही बऱ्याच वर्षापासून या शेतकरी चळवळीशी जुळलेले आहेत. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या दमदार आवाजामध्ये आपली एक दमदार रचना या ठिकाणी सादर करावी. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. अहो जातीशी नाही या मातीशी जागावे. अहो जातीशी नाही या मातीशी जागावे. आजकाल खाल्लेल्या रोटीशी, आजकाल खाल्लेल्या रोटीशी प्राणीही जागू लागलाय. आजकाल खाल्लेल्या रोटीशी प्राणीही जागू लागलाय. प्राणी माणसासारखा तर माणूस प्राण्यासारखा वागू लागलाय. माणूस प्राण्यासारखा वागू लागलाय. माणूस प्राण्यासारखा वागू लागलाय. आणि माझी रचना आपल्या पुढ्यात ठेवतो. माझीच माती केली. साहेब, ठेवू कोणावर भरोसा, भावना ही सारीच मेली. ठेवू कोणावर भरोसा, भावना ही सारीच मेली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. अर्धी मधील चतकोर रोटी ज्याला मी भरविली. अर्धी मधील चतकोर रोटी ज्याला मी भरविली. पोटावरती हात फिरवणी त्यांनीच माझी जिरविली. पोटावरती हात फिरवणे त्यांनी माझीच जिरविली. मग सांगा, ठेवू कोणावर भरोसा, भावना ही सारीच गेली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. आपतेष्टांना मोठे करण्यात हयात माझी गेली. आपतेष्टांना मोठं करण्यात हयात माझी गेली. आणि सरणावरती मला घालण्याची योजना त्यानेच केली. मग सांगा, ठेवू कोणावर भरोसा, भावना ही सारीच मेली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. वादळात अडकलेली नौका ज्याची मी सोडविली. वादळात अडकलेली नौका ज्याची मी सोडविली. त्यांनीच माझी जीवन नौका सागरात बुडविली. त्यांनीच माझी जीवन नौका सागरात बुडविली. मग सांगा, ठेवू कोणावर भरोसा, भावना ही सारीच मेली. आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. आणि शेवट आहे, त्यातील मारून दानव मूर्ती माणसाची घडविली. त्यातील मारून दानव मूर्ती माणसाची घडविली. अहो त्यांनीच माझ्या सत्काराची फुले पायाने तुडविली. त्यांनीच माझ्या सत्काराची फुले पायाने तुडविली. मग सांगा,
ठेवू कोणावर भरोसा. भावना ही सारीच मेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली. माझ्याच माणसाने माझीच माती केली. माझ्याच माणसाने माझीच माती केली. धन्यवाद. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी दणकेबाज आवाजामधली एक भारदस्त कविता नेहमीच बालाजी कांबळे सर सादर करत असतात. मी असं लिहिलं होतं की जुळलेच नाही त्यांच्याशी माझी बात निराळी होती. की जुळलेच नाही त्यांच्याशी माझी बात निराळी होती. जो भेटला त्या प्रत्येकाचीच जात निराळी होती. माणसाप्रमाणे वागणारा माणूस म्हणून जगणारा तोच खरा संत आहे. ज्याला जातीची कात नाही तोच खरा जातीवंत आहे. ज्याला जातीची कात नाही तोच खरा जातीवंत आहे. यानंतर वर्ध्यावरून आलेले या शेतकरी साहित्य संमेलनाशी अनेक वर्षापासून जुळलेले असलेले गोड आवाजाचे धनी आमचे मित्र नरेंद्र गंधारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक बहारदार रचना या कवी संमेलनामध्ये सादर करावी. समस्त व्यासपीठ मान्यवर हो, नमस्कार. कवितेला सुरू करण्यापूर्वी बळीराजासाठी काही ओळी. जिंदगीला सावरू द्या आणखी थोडे. जिंदगीला सावरू द्या आणखी थोडे. मग कुणीही खुशाल आणा पालखी घोडे. वाह वाह. फाटके तन या बळीचे अजूनही हो. फाटके तन या बळीचे अजूनही हो. स्वप्न वेडे पांघरू द्या आणखी थोडे. आणुनी चोचीत दाणे टाकतो तो. आणुनी चोचीत दाणे टाकतो तो. बळीला सावरू द्या आणखी थोडे. धन्यवाद. मी माझ्या कवितेला सुरुवात करीत आहे. परिस्थिती सापेक्ष रचनेला शृंगारात वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे राणीचा पाऊस आणती. नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. वय 16 वसरीच वय 16 वसरीच जीव होई का 22. नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. लई मुजूर वानाचा येते साला बादावानी. हो लई मुजूर वानाचा येते साला बादावानी. आस पेरली मातीत होऊ दे ना आबादानी. हो आस पेरली मातीत होऊ दे ना आबादानी. नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. गुन्या गोविंदा नये न करू नको रे ना साडी. हो गुन्या गोविंदा नये न करू नको रे ना साडी. गुन्या गोविंदा नये न करू नको रे ना साडी. करू नको रे ना साडी. हो गुन्या गोविंदा नये न करू नको रे ना साडी. बोंडा भरली पराठी
अन तिची 9वी कोरी साडी वा, वा, वा दादा. हो बोंडा भरली पराठी अन तिची 9वी कोरी साडी नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. शेवटचं कडवं आहे. रान चार पावसा तू किती बेईमान झाला हो रान चार पावसा तू किती बेईमान झाला तू किती बेईमान झाला हो रान चार पावसा तू किती बेईमान झाला कवा फिटल हाऊस जीव माती मोल झाला हो कवा फिटल हाऊस जीव माती मोल झाला हो कवा फिटल हाऊस भोग नशिबाचाला नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस लई मुजरवानाचा बोंड भरली पराठी लई मुजरवानाचा राणी बरसे पाऊस. वा 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 दादा. देव काय काय जणायला नुसतं नरडाच देते, काय काय जणायलाच गळा देते. नरेंद्र भाऊ गंधारे त्याच्यातलेच एक आहेत. अत्यंत सुंदर अर्थहाक त्यांनी आपल्या कवितेतून मांडली. यानंतर नागपूरवरून आलेले कवी शंकर घोरसे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. आता सांगितलं नरडा काही काही लोकांनाच देते, माया काढून घेतला. कवितेचं शीर्षक आहे पोशिंदा. मन ओढाळ ओढाळ कस धावे शेताकडे, मन ओढाळ ओढाळ कस धावे शेताकडे, पीक शिवारी डोलता उर माझे धडधडे, पीक शिवारी डोलता उर माझे धडधडे, लाख मोलाचंच पीक लाख मोलाचंच पीक, पीक येई कापणीला, तोंडी आल्या घासासाठी बळी जाय राखणीला, लाख मोलाचंच पीक पीक येई कापणीला, तोंडी आल्या घासासाठी बळी जाय राखणीला. जगताचा अन्नदाता सदा चिंतातुर होई, जगताचा अन्नदाता सदा चिंतातुर होई, मुखातला घास त्याच्या सदा हिरावला जाई, कष्टाळूच बाणा त्याचा निधडीच त्याची छाती, कष्टाळूच बाणा त्याचा निधडीच त्याची छाती, अवकाळी दुष्काळानं कष्टाची गा होते माती, कष्टाळूच बाणा त्याचा निधडीच त्याची छाती, अवकाळी दुष्काळानं कष्टाची गा होते माती. किती झेलावी संकटे किती गाळावा गा घाम, किती झेलावी संकटे किती गाळावा गा घाम, किती उपसावे कष्ट नाही मिळू देत दाम, किती उपसावे कष्ट नाही मिळू देत दाम, बळी पोसतो जगाला स्वतः राहून उपाशी, बळी पोसतो जगाला स्वतः राहून उपाशी, त्याचे मातीशी इमान त्याचे
भांडण दुःखाशी त्याचे मातीशी इमान त्याचे भांडण दुःखाशी. धन्यवाद. वा सर, खूप सुंदर सर. सरांना विनंती करतो की सरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मुठे सरांनी ज्या हेतून ही शेतकरी साहित्य चळवळ सुरू केली, खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या प्रांतातून येणारे, बीड परळी या भागातून येणारी टीम असेल किंवा अकोला वर्धा नागपूर या भागातून येणारी असेल, मुठे सरांचं हे खरंच यश म्हणता येईल की त्यांचा जो ही चळवळ स्थापण्यामागचा सुरू करण्यामागचा हेतू होता की नवीन पिढीने लिहितं व्हावं, शेतीचा आशय विषय साहित्यातून उमटावा. ती अनेक लोक अशी आहेत की जवळपास 4, 5, 6 साहित्य संमेलनं झालीत, पण ती या चळवळीशी जुळून आहेत आणि ती वेगवेगळ्या पेशात जरी काम करत असली तरी अनेक अडचणी आल्या तरी ती न चुकता या संमेलनाला उपस्थित राहतात. हेही खरंच या संमेलनाचं यश आहे असं मला आवर्जून इथं सांगावंसं वाटतं. यानंतर वर्ध्यावरून आलेले प्रशांत झिलपे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बळीचे वचन. अभंग रचना आहे. कधी काळी होते इथे बळी राज्य, कधी काळी होते इथे बळी राज्य, अवदसा आज झाली सारी. वामनाचा पाय घेता डोक्यावर, वामनाचा पाय घेता डोक्यावर, बळीचा संसार विस्कटला. वा सर वा. चक्रव्यूहामध्ये फसून या पार, कष्टाळू लेकर हतबल. शेत माऊलीचा लागला सराप, शेत माऊलीचा लागला सराप, काळोख अमाप भोगतोय. एकदा वायदा केला जीवनाशी, एकदा वायदा केला जीवनाशी, युद्ध व्यवस्थेशी सुरू आहे. युद्धाचा निकाल लावावा लागेल, युद्धाचा निकाल लावावा लागेल, गाळावा लागेल घाम खूप. श्वेदांच्या धारांनी पिकवितो मोती, श्वेदांच्या धारांनी पिकवितो मोती. व्यवस्थेची गती बदलीन, व्यवस्थेची गती बदलीन. जिद्द ही चिवट कना बळकट, जिद्द ही चिवट कना बळकट. राहो जगताठ सोबतीला, राहो जगताठ सोबतीला. गुरूंना स्मरून देतो हे वचन. आमच्या सर्वांचे गुरुवर्य श्रद्धेय श्री शरदचंद्रजी जोशी यांना स्मरून हे वचन या ठिकाणी या व्यासपीठावरून मी देऊ इच्छितो की गुरूंना स्मरून देतो हे वचन. पुन्हा मी आणीन बळीराज्य, पुन्हा मी आणीन बळीराज्य, पुन्हा मी आणीन बळीराज्य. धन्यवाद. सुंदर रचना सर. सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या सभागृहामध्ये अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक पुष्पराज दादा असतील, जे त्यांच्या पिलंपोया या सदरातून या जाणीवा या वेदना सातत्यानं मांडत आहेत. अनिल दादा घनवट सर असतील, ललित दादा असतील, डॉक्टर आदिनाथ ताकटे सर असतील. अनेक जण असे आहेत की ज्यांची नाळ अजूनही या शेती मातीशी जुळलेली आहे आणि त्यांच्यामुळंच कदाचित जे काही चांगलं घडतंय, जो काही नवा विचार मांडण्याची, कोणीतरी नवा विचार लिहिण्याची हिंमत दाखवतं, हे खरंच या लोकांमुळे. आणि त्यांच्याकडे पाहून आमच्यासारखी नवी पिढी लिहायला पाहते. मुठे सर असतील, या सर्वांसाठी काही ओळी म्हणाव्याशा वाटतात की आप ही से इस देश की शान आहे. कारण आता देशातलं वातावरण सध्या कसं आहे मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण माझं अळनाव जरी देशमुख असलं तरी माझ्या राजकारणाशी काही संबंध नाही. कि आप ही से इस देश की शान है और आप ही से इस देश की पहचान है, और जहाँ खिलते हो फूल आप सभी के जैसे दोस्तों, उसी सरजमी का नाम हिंदुस्तान है, उसी सरजमी का नाम हिंदुस्तान है. ही नाळ टिकून ठेवण्याचं कार्य या चळवळीनं केलं, हे निश्चितच या चळवळीचं यश आहे. मुठे सरांचं जेव्हापासून आमचा संबंध आला तेव्हापासून आमच्याही नियोजनात इतका स्ट्रिक्टपणा आला की आम्ही असे सारखे रुळावरच चालायला लागलो. त्याच्यामुळे इतके कवी होते तरी आपलं जवळपास बऱ्याच पटोपट आपण आटोपण्याचा, म्हणजे वेळेत कवी संमेलन पूर्ण करण्याच्या लगबगीनं आपण जात आहोत. तर मला वाटतं उपस्थितांपैकी कुणी कवी राहिलेले नाहीत. तर यामध्ये आजच्या या कवी संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले या
शेतकरी चळवळीचे कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सरांचं सर्व क्षेत्रामध्ये लिखाण आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं सांगायची गरज नाही. मला त्यांच्या 2 ओळी खूप आवडतात, ज्या ABP माझावर नेहमी दाखवल्या जातात की काल अजून एक बांधावरती लटकून मेला काल, नि तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. एक अशी व्यवस्थेला सवाल विचारणारी किंवा कुणीतरी यांची आता पडझीड उपडली पाहिजे, नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे, हा विचार कवितेतून मांडणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व मुटे सर यांना विनंती की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद देशमुख सर, कौतुक केल्याबद्दल. बरं असतं, बरं वाटतं, कौतुक कोणाला नको असतं. आज मी कविता सादर करणार आहे, तिचं नाव आहे विधवेचा उपदेश. खरं तर या 3-4 दिवसापूर्वी एक फोन आला. आता साहित्य संमेलन म्हटलं की अनेक फोन येतातच, म्हणजे तापदायक असतं. हा एक सगळा फोन येणे हा माझ्यासाठी तरी 1 महिना हा अत्यंत तापदायक प्रकार असतो. मी जेव्हा काही फोन वगैरे उचलत नाहीत. त्यात एक फोन आला. ती महिला, मी म्हणजे हे डिटेल सांगणार नाही, ती महिला म्हटली की तुमचं संमेलन आहे. म्हटलं हो. तर तुमच्या संमेलनामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय घ्या. मी म्हटलं आम्ही तो नेहमीच घेतो, पण यावेळेस नाही, कारण याच्या आधी घेऊन झाला. यावेळेस आम्ही तो विषय काही घेणार नाही, अन्य विषय आहे. नाही म्हटले तो घ्याच. म्हटलं मग तो आम्ही घेण्यापेक्षा तुम्हीच येऊन का नाही मांडत? कुणाला तरी, तो आमचं असतं नेहमी, ते सरळ आहे. कुणीतरी मांडण्यापेक्षा तुम्ही येऊन का नाही मांडत? तर ती रडायला लागली. ती विधवा, ताजी विधवा ज्याला म्हणता येईल अशी विधवा, ती म्हटली मी नाही येऊ शकत, पण तिचा संबंध साहित्याशी असल्यामुळे तिला आशा आहे की यातूनही काही मार्ग निघू शकतो. तर ती, मग माझ्या लक्षात आलं, तिच्या डोळ्यात रडायला लागली. तर मग मी म्हटलं त्याला इथे हिला बोलतं करूया माझ्या पद्धतीप्रमाणे, आणि मी तिला हळूहळू बोलतं केलं. आणि ती माझ्याशी फोनवर जे बोलली तो आमच्यातला संवाद म्हणजे ही कविता आहे. ही तिची अभिव्यक्ती आहे, माझी नाही. कारण जनरली या अशी भाषा वगैरे मी वापरत नाही, ती तिची भाषा आहे. आता ही कविता मला सादर करायची आहे. मला अत्यंत कमी वेळ मिळाला, तेवढ्यात मी ती लिहून काढली, विसर पडू नये म्हणून. रिव्हिजन करायला वेळ मिळाला नाही. लिहिताना ही कविता चालीवर लिहिली, मला ती चालही आठवत नाही, पण मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. सांभाळून घ्यावं म्हटल्याप्रमाणे आम्ही तर गळेवाले नाहीच, मुळातच नरडेवाले. आणि त्यातही चालीवाली कविता, कवितेचं वैभव, गळा आणि नरड जेव्हा विषय निघतो तेव्हा ज्यांना नरडा आहे त्यांना कमीपणा वाटतो, आणि ज्यांना गळा आहे त्यांना थोडं बरं वाटतं. वस्तुतः जेव्हा विषय कवितेचा निघत असेल तेव्हा गळा असणं हे काही खूप चांगलं लक्षण नाही. कविता ही शब्दांची जादू असते, आणि ती शब्दातून व्यक्त व्हायची असते, हृदयातून व्यक्त व्हायची असते, गळ्यातून नाही. तुमच्याकडे गळा चांगला असेल तर तुमचं शब्दाकडे दुर्लक्ष होतं, आणि गळ्याकडे लक्ष जातं. आणि तुमच्याकडे नरडा असेल तर तुमच्या शब्दात ताकद येण्याची, प्रभावशाली शब्द त्या कवितेत येण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणजे मी भाग्यवान आहे की माझ्याकडे गळा नाही. वा वा सर. पण आणखी एक दुर्दैव आहे माझं, ही कविताच मुळात चालीवर असल्याने तोही पर्याय नाही की मी सादरीकरण साध्या याच्यात करू. बघतोय मी, प्रयत्न करून, नाही झालीत मी अर्धा थांबेल, ती उद्या करेल. थोडा सराव आवश्यक असतो सादरी करताना, जो मला मिळाला नाही. ती जी म्हणाली, ती शब्दबद्ध केलेलं ही कविता, ती म्हणाली, ऐत खाऊ वा फुकट खाऊ व्हा, ऐत खाऊ व्हा फुकट खाऊ व्हा, व्हा तुम्ही ऐदी विलासी व्हा. ही चालीवर म्हणण्याची कविता आहे, मी सरळ म्हणण्याचा प्रयत्न करतो.
ऐत खाऊ व्हा फुकट खाऊ व्हा व्हा तुम्ही ऐदी विलासी व्हा परी तुम्ही कष्टकरी ना व्हा परी तुम्ही शेतकरी ना व्हा. पिकविता अन्न कोठ्या भरुनी रान सिंचुनी रक्त ओतुनी कष्ट करूनी घाम गाळुनी आणि राब राबता जाता मरुनी. टपले येथे चोर लुटेरे टपले येथे चोर लुटेरे स्वस्तामध्ये नेतील लुटुनी. कशाच भरता घर चोरांचे कशाच भरता घर चोरांचे जरासा विचार करते व्हा परी तुम्ही कष्टकरी ना व्हा कधी कुणी शेतकरी ना व्हा. दादा ही सुद्धा शेती करू नका म्हणणारी तुमच्या विचाराची आहे ज्याचा मी विरोध करतोय बरोबर ना. पण माझी कविता ही तुमच्या विचाराची माझ्या नाही. ती म्हणते शेती सोडून द्या जी मी म्हणत नाही. जग उफराटे ऋतू पराटी जग उफराटे ऋतू फराटी श्रममूल्याच्या पीड ललाटी. बांडगुळांना वेतन भत्ते करती तिजोरी भुई सपाटी. नीती धोरणे सरकाराची शोषकांचे तळवे चाटी. सोडा संगत सात्विकतेशी विधवेचा उपदेश. ती विधवा म्हणते तिचा नवरा तिला सात्विक तिला असं कधी वाटत असेल की माझा नवरा सात्विक नसता तर कदाचित वाचला असता. या उद्वेगातून म्हणजे ती अशी माझ्याशी बोलली असावी. ती असं म्हणते सोडा संगत सात्विकतेची अन नेते पुढारी व्हा परी तुम्ही कष्ट करी ना व्हा परी तुम्ही काम करी ना व्हा. 54 एकर बाग ओलिती आईप्रमाणे पुजली माती तरी कसे हे वादळ उठती कुंकू पुसती काकन फुटती. काय गुन्हा मी केला कुणाचा प्रश्न हजारो मनात उठती. काय गुन्हा मी केला कुणाचा प्रश्न हजारो मनात उठती. दरोडेखोर व्हा किंवा चोर व्हा नाहीतर फकीर भिकारी व्हा परी तुम्ही कष्टकरी ना व्हा तुम्ही शेतकरी ना व्हा. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी कुंकू पुसले माझे तयांनी. तिचं शेवटलं जे सार आहे तिच्या बोलण्याचा तिचा आणि तिच्या पुन्हा एकदा सांगतो यात आलेले शब्द हे तिचे आहेत. मी तिच्या अभिव्यक्तीची छेडछाड करावी एकदा तिला मी जर म्हणतो की ती विधवेचा उपदेश आहे तर मला तिच्या शब्दात खोडतोड करावीशी वाटली नाही. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी कुंकू पुसले माझे तयांनी खाना खराबा हो तयांचा खाना खराबा हो तयांचा तोंड किडावे शेण किड्यांनी. आमची महिला साठी सराफ करते त्याच्यामुळे तिने पण केलाय त्याला साठी सराफ म्हणतात. अशी व्यवस्था मांडली ज्यांनी कुंकू पुसले माझे तयांनी खाना खराबा हो तयांचा तोंड किडावे शेण किडांनी. लागो त्यांना श्राप आणि हायही लागो तयांना श्राप हायही शरीर कुजावे व्याधी दमेंदी. आता अभय व्हा शेतकऱ्यांनो अथवा नोकर चाकर व्हा. आता अभय व्हा शेतकऱ्यांनो नाहीतर नोकर चाकर व्हा पै कष्टकरी ना व्हा तुम्ही शेतकरी ना व्हा. धन्यवाद. वा वा. माननीय अध्यक्ष फड सर यांना विनंती करतो की त्यांनी मुठे सरांचं स्वागत करावं. म्हणून मी अतिशय भारदस्त आवाजाचा धणी आमचा अनिकेत देशमुख याला विनंती करतो की त्यांनी आपली सुंदर रचना या ठिकाणी ठेवावी. अनिकेत देशमुख जोरदार टाळ्या वाजवून आपण अनिकेतचं स्वागत करूया. धन्यवाद दादा.
सर्वप्रथम मुटे सरांनी या कवी संमेलनाच्या निवेदनाची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक सरांचे आभार मानतो. मी कवितेच्या आधी असं म्हणत असतो की कविता काय असते बघा, की नांगराचा फाळ असते कविता. नांगराचा फाळ असते कविता, भजनातील टाळ असते कविता, काळ्या आईला हसवणार काळकुट्टा भाळ असते कविता. अजिंठ्याची लेणी कविता, अजिंठ्याची लेणी कविता, प्रेयसीची वेणी कविता, चुकवणी पुन्हा उरलेली आयुष्याची देणी कविता, चुकवणी पुन्हा उरलेली आयुष्याची देणी कविता. कविता सादर करतोय चाटा. ज्याच्या त्याच्या घरावर झेंडे आम्ही धर्मही घेतलेत वाटून, ज्याच्या त्याच्या घरावर झेंडे आम्ही धर्मही घेतलेत वाटून, आणि सतरंजा उचलण्यातच अर्ध्याचं आयुष्य जाते कटून. बुडईत घाम आमच्या जाते, बुडईत घाम आमच्या जाते, तुमचा स्विस बँकेत साठा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. आजा पंजाब पासून पिकायचा हमी भाव नाही वाढला, आजा पंजाब पासून पिकायचा हमी भाव नाही वाढला, आमच्या जीवावरच तर तुम्ही तो आलिशान मॉल काढला. आजा पंजाब पासून पिकायचा हमी भाव नाही वाढला, आमच्या जीवावरच तर तुम्ही तो आलिशान मॉल काढला. टोपलंभर टमाटेपेक्षा तुमच्या त्या केचपचा भाव मोठा, टोपलंभर टमाटेपेक्षा तुमच्या त्या केचपचा भाव मोठा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. ऑनलाईन झालं सारं तरी पीक उगवते मातीतच, ऑनलाईन झालं सारं तरी पीक उगवते मातीतच, तुम्ही गेले चंद्रमंगळावर आमचं जगणं मरणं शेतीतच. ऑनलाईन झालं सारं तरी पीक उगवते मातीतच, तुम्ही गेले चंद्रमंगळावर आमचं जगणं मरणं शेतीतच. आमच्या शेतमालाला इची बिन सदान कदाचा घाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. निवडणुकीच्या वाक्ती तुम्ही छपरात येऊन जेवले, आता टाइम सुरू झाला 12 पासून आचारसंहिता आहे. निवडणुकीच्या वाक्ती तुम्ही छपरात येऊन जेवले, आम्हाला वाटलं एकदम सारेच देव पावले. निवडणुकीच्या वाक्ती तुम्ही छपरात येऊन जेवले, आम्हाला वाटलं एकदम सारेच देव पावले. तुम्ही ठरले ब्रेकिंग न्यूज, तुम्ही ठरले ब्रेकिंग न्यूज, आमचा अल्लादी काढला काटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. नासोळा सारा पैशाचा, वरतून तो दांगडो पाहा लागते. काय सुरू आहे विधान भवन लोकसभेत आपण पाहता टीव्हीत, की नासोळा सारा पैशाचा आणि वरतून तुमचा तो दांगडो पाहा लागते. तुमच्या एका अधिवेशनाच्या खर्चावर तर आमचा अख्खा तालुका जगते. नासोळा सारा पैशाचा वरतून तो दांगडो पाहा लागते. तुमच्या एका अधिवेशनाच्या खर्चावर तर आमचा अख्खा तालुका जगते. तुमचं घर होते व्हाईट हाऊस, 5 वर्षात पहा कसा काय पार्लट होते. तुमचं घर होते व्हाईट हाऊस, आमच्या सळकीवर ना गिट्टी गोटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. हे कळवं शेतकऱ्यासाठी तर फार आवश्यक गरजेचं आहे की मल्ल्या निरोप पाहून गेले त्याले झालं नाही काही, मल्ल्या निरोप पाहून गेले त्याले झालं नाही काही, आणि आम्हाला लोन देता खेपीत घेता 100 जागी सही. मल्ल्या निरोप पाहून गेले त्याले झालं नाही काही, आणि आम्हाला लोन देता खेपीत घेता 100 जागी सही. घोटाळे करता संगमंग, वरतून देशप्रेमाचा मुखोटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. तुमचं काहीच चुकलं नाही, आम्हीच हाव येळे. तुमचं काहीच चुकलं नाही, आम्हीच हाव येळे. जात धर्म भोंगेत गुंगून तुमच्या वाढदिवशी वाटतो पेढे. तुमचं काहीच चुकलं नाही, आम्हीच हाव येळे. जात धर्म भोंगेत गुंगून तुमच्या वाढदिवशी वाटतो पेढे. तुमचं पोट्ट बसते येशीत, तुमचं पोट्ट बसते येशीत, आमच्या ढुंगणावर पोलिसाचा सोटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा, आणि संसदेत बसून हाणतात लेखाचे निरा नाम चाटा. ललित दादांनी जो मुद्दा मांडला मगाशी घटनेचा तो, की संविधान वाज बाबू मग मार उफाया, संविधान वाज बाबू मग मार उफाया, दट्ट्या देऊन मांग खोटेले हिशोब रुपया रुपया. संविधान वाज बाबू मग मार उफाया, दट्ट्या देऊन मांग खोटेले हिशोब रुपया रुपया. शिक्षण घेऊन शायना होय मांग हक्काचा वाटा, आणि संसदेत बसून हाणणार नाही मग कोणीच चाटा, आणि संसदेत बसून हाणणार नाही मग कोणीच चाटा. आणि कवितेचा शेवट करतोय की सारा गाव एक होऊन माणुसकीनं जगा,
सारा गाव एक होऊन माणुसकीनं जगा आणि नेते मांग फिरण्याआधी आपल्या मायबापाकडं बघा आणि नेते मांग फिरण्याआधी आपल्या मायबापाकडं बघा. समदेजण पेटून उठा, काढा या भ्रष्टाचाराचा काटा. समदेजण पेटून उठा, काढा या भ्रष्टाचाराचा काटा. मग कोणताच राजकारणी मारणार नाही तुम्हाला आयुष्यात कधीच चाटा, आणि मग कोणताच राजकारणी मारणार नाही तुम्हाला कधीच आयुष्यात चाटा. वाह. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप अतिशय सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी आणि भ्रष्टाचारी आजच्या व्यवस्थेवर अलगत एक प्रकारचा झटका मारणारी त्याची कविता, की एक कविता आहे की आता तरी बळीराजा झोपेतून जाग. अरे आता तरी बळीराजा झोपेतून जाग, त्या भ्रष्टाचारी लोकायले दाखवतो याग. अरे ते पैत्यात मोटारीत तू खातं धुळला, ते पैतात मोटारीत तू खातं धुळला, तू बसला चोयत आणि ते खाता धुळला. अरे साहेबाची बायको राजा जेवणच दिसून राहिली, तिशीतली बायको तुही कमरीतून गायली. कारण त्याच्या घरी दिवाण, तू या घरी नाही बास, तू खातं वांगे त्याले सुट्टे खास. म्हातारपणा बी साहेबाला भेटत राहते पेन्शन, तू डिकला बाजीले की पोट्टे घेत नाही टेन्शन. इलेक्शन पुरतं राजा तुले सारेच घोवून घेतात, आणि खुर्चीवर बसलं की फक्त तुलेच सोडून देतात, खुर्चीवर बसले की फक्त तुलेच सोडून देतात. अशी सरकारची व्यवस्था आहे, आणि या व्यवस्थेवर सुंदर प्रहार करणारी कविता अनिकेतनं सादर केली. यानंतर पुढील सूत्रसंचालन अनिकेत देशमुख. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या या कवी संमेलनाचं मानाचं पान असलेले आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांची साहित्यिक सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दलही ओळख आहे, आदरणीय ढाकणे सर या ठिकाणी उपस्थित होते. असे वैविध्यपूर्ण भूमिका निभावणारे राजेंद्र फंड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कवी संमेलनाचे अध्यक्ष मनोगत आणि आपली रचना सादर करावी. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कवी संमेलनासाठी आलेले सर्व कविमित्र यांचं या कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचं अतिशय छान कविता सादर केल्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. खरं तर गेल्या वर्षापासून आम्ही शेतकरी साहित्य संमेलनात एक प्रगत असा पाडला की इथं पुढचा कार्यक्रम लवकर असल्यामुळं अध्यक्षांचं भाषण जास्त लांबण्यापेक्षा ते जर आपण अंगारमळ्यामध्ये छापून जर प्रत्येकाला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला, कारण काय होईल, आज मी माझ्या भाषणामधून कांबळे सरांचं नाव घेईन, गंधारे सरांचं नाव घेईन, बाकी 10-5 कवी राहून जातील, त्यांचं गुणविशेष करता करताच माझा वेळ संपून जायचा. म्हणूनसाठी आम्ही असं ठरवलंय की आपण प्रत्येकाचा गौरव यथोचित त्यांच्या कवितेनुसार करावा, आणि तो या अंगारमळ्यातून होईल. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व महनीय व्यक्ती, दादा असतील, बाकीचे सर्व आज गावंडे साहेब असतील, सर्वजण आपण या ठिकाणी या कवी संमेलनासाठी आलात. आपण यामुळे आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढली. आताच मध्ये एक जणांनी चिठ्ठी दिली, पण आपण यापूर्वीच जाहीर केलं होतं की अचानकपणे आलेल्या चिठ्ठ्याचा या ठिकाणी विचार होत नाही. त्याचं एक कारण आहे की या ठिकाणी आलेले प्रोग्राम एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा असे वेळ ठरवून दिलेले आहे. आज तर खरं म्हणजे खूप उशीर झाला आहे. त्याच्यामुळं नवीन कवींना या ठिकाणी कृपया संधी मिळणार नाही. त्याच्यामुळं चिठ्ठ्या आज आणि उद्याही कुणी पाठवू नका. आपण जर अगोदरच नोंदणी केली असेल तर निश्चितपणे आपलं नाव येईल. पुढच्या वेळी आपण हे सर्व ध्यानात ठेवा. आणि यानंतर माझी कविता या ठिकाणी मी एक सादर करतो. कवितेचं नाव आहे कुणब्याचं पोर. कुणबी म्हणजे या ठिकाणी शेतकरी, याला मी कुणबी म्हटलंय. कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर, संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. कधी सुलतानी टोळ्यांचं संकट तर कधी आसमानी संकट, बदलत्या निसर्गाचं संकट, संकटच संकट. कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर, संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. बोगस बियाणांचं संकट, नकली खतांचं संकट, कीटकनाशकाच्या बाजारभावात सतत असे जोर. कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर, संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. कधी पिकात चढ उतार, कधी भावात चढ उतार, शेतकऱ्यांचा अर्थ आणि संकल्प नेहमी माती मोल. कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर, संकटाच्या मालिकांनी बघा
पिकलंय पोर. ऊसात कारखाना काटा मारतोय, भुसारात व्यापारी नाडतोय, दोन्हीकडून पिसतोय. बाजारात अनेक चोर, कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर. संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. आज आता पुढचा मुद्दा असा आहे की विदर्भात नसेल, पण आपला हा जो भाग आहे, हा जो पट्टा आहे इथला निफाड तालुका ते थेट नगर जिल्ह्यापर्यंत, बागायती पट्ट्यामध्ये सर्वात मोठा आजचा शेतकऱ्यांचा गहन प्रश्न आहे म्हणजे बिबट्यांचा. प्रत्येक गावामध्ये आज तुम्हाला तसं पाहिलं तर 12-13 बिबटे दिसतील. हा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. तो मुद्दा आज मी या ठिकाणी घेतलेला आहे. आज काही गावागावात गावखुरापर्यंत बिबट्यांचा वावर वाढला आहे. पशुधनाच्या संरक्षणाचा खर्च घर बांधण्या इतका झाला आहे. शेतीला पाणी धरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणून कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर. संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. कुणब्यांच्या पोराची आता लग्नांची समस्या वाढली. कुणब्यांच्या पोरांची आता लग्नांची समस्या वाढली. मुलीच्या सुखासाठी कुणब्यांनीच नोकराशी सोयरीक जोडली. लग्नाच्या बाजारात कुणबी पोरं महामोर. कुणब्याचं पोर त्याच्या जीवाला घोर. संकटाच्या मालिकांनी बघा पिचलंय पोर. कुणब्याच्या पोरांनो आता तरी सावध व्हा. शरद जोशींचं चतुरंग शेतीचं तत्व अवलंबा. एकत्र येऊन कृषी पूरक कंपन्या बनवा. जशी इथे विलासरावांनी बनवली. रोख आणि चोख उत्पन्न मिळवा. प्रपंचात आपल्या सुख समृद्धी आणा. प्रपंचात आपली सुख समृद्धी आणा. धन्यवाद.